Hallelujah. देवाच्या उदराने दान करत असताना आमच्याला घेऊन आले आत्म्यामुखान उतर देवच्या आणि से आत्म्यामुखान तुम्ही देवच्या देवसान करते The spirit that is in me is in you also. मुझे ते असतो तो सुखोई धर्म तुमच्या हरेकला दिवसा आणि उदर देवचे आत्म्या आणि आत्म्याने सांगितले उदर देवचे झाड तसे सात जाऊन ते गवळ त्याला फळ ऊस जातं एक एक्सरसाइज करी आम्ही आमचं बायबल आम्ही वेळ करूया आमच्या हातात असं काही मे बी डिजिटल बायबल और फिजिकल बायबल बुक कोणाकडे नाक आणि बुकार आमच्या आयतं रेग्युलर अडचण दॅट इज द एक्सरसाइज आणि एक आम्ही कन्फेशन करून जाय मस्त तेव्हा पहिले म्हाका कळीत जालें 2015 ask the people whether they are bringing Bible or not. I said I am not the pastor in the church. I am the pastor. I left it that way. मागीर म्हाका डिसायड करून जाम बिकॉज पळयत जालो मस्त पडे सगळे बायबल हाडून सगळे घेयना आमी कुत्रे म्हाका नासतना तो कंपल्सरी एक कडेन एक बायबल आसलें घोवा कडेन पयले कडेन एका भुरगे कडेन आणि ते दिसा पास्टरान सांगलें तुमच्या पास्टरान पास्टर संख्य पण आसलें सुरवेर You spend so much money for various things to buy for your children. तुझ्या भुरग्यांना तरीच्या तुम्ही खर्च करतात या बरोबर परचेस करतात त्याला मोबाईल आणली त्याला नेट सम अदर थिंग्स तुम काही भरोसा बायबल भुरग्यांक तुम्ही परचेस करतात की नाही आणि कॅन चेंज द ॲटिट्यूड तुमच्या सगळ्याच्या लोकांचा ॲटिट्यूड बदललो बघितल्याने कॉस्टली बायबल भरोसा बायबल चेंज रेफरन्स बायबल स्टुडंट बायबल चिल्ड्रन बायबल वुमेन बायबल सगळं बायबल सुरू केलं and they started giving them to children. And there was a change. And the approach towards the word of God, देवाच्या उतराने आमचे approach बदललं. So when I came to Bangalore in 2007, and 2010 जाऊन या सगळे घेऊन I found that many people are not happy to bring the Bible, maybe heavy, कोणाला कोणी Bible भारी heavy जातं नवं सुलभ आणि ते देवानं तुला घाले म्हणून दिसतं. But I ignored it. And recently it came to my mind again, but good as and yet ask me, sir, so don't get offended or don't get angry with me. I'm only doing what the Spirit says. But make it a practice to carry the Bible to the church. Carry the digital no problem. On the mobile app you can always refer to it. Go by the Bible, no problem. Maybe not possible. देवाच्या उतराची गरज असा त्याची विधान कसं वेळ असतं ह्यो नको करू दे त्याला एक उतर घेऊस आणि मुसाडी करशान पळयता some churches they do it last Sunday Pastor Francis did it मुसाडी कशी बरी जावन आसा and sometimes we should confess करून जाय देवाचे उतर करणे ओके आता आम्ही उसराणी करूया एक तुमचं बायबल वगैरे we may not be doing all the Sundays maybe sometimes कोण करणं तुमचं बायबल वगैरे बायबल ॲप ओपन केलं कोमजो पवित्र पुस्तक आणि तो देवाचे उतर सत्य आणि खरे जाऊन आसा या उतरांत कितें सांगता गे तेंच हांव जावन आसा या उतरांत कितें म्हजें म्हणून सांगलां गे तें म्हजें जावन आसा हें उतर हांव कितें करूंक शकता म्हणून सांगता गे तें हांव करूंक शकता आज म्हाका देवाच्या उतरांत हांव शिकवण लागतली हांव ती शिकवण घेता आनी म्हजें जिवीत बदलता जेजूच्या नांवान आमेन हालेलुया सगळेच जाण करचें बावडटान करचें जावन some churches may be doing as a practice we don't follow them but when we do the confession आमी confession करतना सत्य म्हणून प्रकट करता maybe at home
Confessing the word will bring up the faith, power to work म्हणतो. काळजात बत्योनो तोंडात उसळची वरणी तोंडात कन्फेस करची वरणी पावर करता. बचावी जाता. सगळं देवाचे उतर तसं जावं असं. वडल्यानं आमकांच देवाचे उतर आम्ही प्रीच करून जाय. प्रीच द वर्ड टू युअरसेल्फ. देवाचे उतर ऐकल्यावरवी पावर देता म्हणतो. ऐकायचे जाल्यार वडल्यान सांगायचे नाही. लिसनिंग hearing. So आम्ही ते प्रॅक्टिस कर देवाच्या उतराचा अनुभव वाढवतो देव करतो. आज कोणाचा संदेश ओके ऑलरेडी ट्रान्सफॉर्मिंग पॉवर ऑफ गॉड्स ग्रेस. देवाच्या कृपेचे सकत देवाच्या कृपेचे सकत आमचे जीवित बदलावण करू शकते. ट्रान्सफॉर्मिंग म्हणल्यार आमकां कळीत आसा. ट्रान्सफॉर्म्स चेंजेस आनी शब्द आसा ट्रान्सफिगरेशन. ट्रान्सफिगरेशन की आणि ट्रान्सफॉर्म आगे किती व्यत्यास. ट्रान्सफॉर्म इज चेंजिंग. कन्नडात दोनांक एकत्र ट्रान्सलेशन दिला. कोंकणीत एकत्र ट्रान्सलेशन दिला. कितें रूपांतर रूपांतर जावचें. एक्चुअली देयर इज अ डिफरन्स. ट्रान्सफिगरेशन म्हणटना फिगर बदलता पयल्यानी रूप बदलता. द शेप चेंजेस. जेजू ट्रान्सफिगर जालो खंय पर्वतार. ओके ते दिसांनी तो गेले त्याला ट्रान्सफिगरेशन जालें म्हणटा रूपांतर जालो. ते ताचे भायल्यान अपियरन्स चेंज जालें. भायल्यान ताचें मुखार म्हणटा ड्रेस एवरीथिंग बिकेम व्हाईट अँड शायनिंग ते बदलाव. ट्रान्सफॉर्म म्हणटना मेबी इट इज इंटरनल चेंज. भितरले तावन आमी बदलावण जावचें. पूण भायल्यान जावे ते एग्जाम्पल दिलां ल्हार वता म्हणून पिसोळें जावचें बरें. ओके फ्रॉम ए पोजिशन ऑफ वॉट इज ल्हार एक किडो तो सोबीत पिसोळें जाता. ते ह्या फिगरान पळयता. हे ट्रान्सफॉर्मेशन मेटामॉर्फोसिस म्हणल्यार शब्द आमकां आमी ग्रीक करीत आसा. मत बदलल्यावर जाता बाय द रिन्यूइंग ऑफ युअर मायंड म्हणटा. बट द गॉड्स ग्रेस इज गिवन फॉर द चेंज ऑफ आवर लायफ. आमचे जिवीत ट्रान्सफॉर्म जावचे खातीर देवाच्या कृपा देवाच्या आत्म्याची सकत उतराची सकत आमकां दिल्या. सो आमी अंडरस्टँड द चेंज ऑफ आवर इंटरनल बिहेवियर. आमचे भितरलो मनीस आत्म्या घेवन ते बदलता आनी देवाचे उतर सांगता तुमी कंटिन्युअस चेंज जावन वेतात म्हणून. इट्स नॉट वन टायम ओवर. बॉर्न अगेन जालें मागीर आमचें ट्रान्सफॉर्मेशन जाल्लें तें मूल वर्सून तूं येता. देखून रोमन्स 12 बरें मत रिन्यू जावन तुमी रूपांतर जाया ट्रान्सफॉर्म जावन तुमचें जिवीत मुखार वचून. सो आमची आशा इतली जावन आसा की जाल्यार देवाचें उतर आमी सांगतना या आमी दितना आमचें थंय बदलावण येवंक जाय. बदलावण येयची ट्रान्सफॉर्म जायचें. वी मस्ट बी कंटिन्युअसली ट्रान्सफॉर्म. सदाळे निरंतर चेंज जावन तो देवाच्या सारकेचें आनी अल्टिमेटली व्हेन ही कम्स विल बी जस्ट एज ही इज. तो आसले पर्यंत आमी जातले. सो हे एक आमचें विजन जावन आसा आनी देव आमचें तें हें काम करीत आसा. थोडी सवाल आसा तर फस्ट सवाल जेजू नोटीस करतना सवाल विचारली आनी सवाल विचारला आनी केल्यार मात प्रिवियस one comes one week. Second time you press. Sawal lesson answer. Do you still have Adamic nature? तुझे काही आणखी आदम असो स्वभाव असा की असं म्हणूया नाव म्हणूया गोत्र म्हणूया या पोतर Okay. Do you still have don't press? There are some 7 questions fast we will see. आता ही सवाल आलेले की जापाव दिना मुझे मेसेज आलेले आज नाही गेले आणण्यापुटी सवाल तुमका जाप मेळोवंक जाय. I will not give the answer today. Answer we will get at the end when we conclude this this teaching. Okay. Do you still have Adamic nature? आणि की तुझ्याकडे पूर्ण स्वभाव असा की या तू पूर्ण आणि नवो स्वभाव दोनांनी काम करता की कितें सत जावन आसा. हे सत आमकां प्रकट जायचे. Most of us we do not know. Okay, देव आमकां हें कळीत करून. Question number 2. Old nature is dead or it has to die daily. तुमचो पूर्ण स्वभाव आदामाचो स्वभाव तो मेला की या सदांय मरले.
Yes, silent, don't want to answer. That's what we think. Okay, we learn. देवाचे उत्तर काम correct आणि शिकल्या. But these are some of those things which we learned many years ago. पहिले आम्ही शिकले आहोत. त्याच्यामुळे परत आम्ही विजिट करून जाईल. जर आम्हाला कचित जाता. पूर्ण स्वभाव मेलो या मरण सागे म्हणून. When did the old man die? केदाळा पूर्ण मनीस आधा मेलो. आमचे ते असं तो क्रुसार मेलो आणि जेजू संगत मेलो जाल्यार आता कसो आसलो. क्वेश्चन नंबर 2 cannot match. क्वेश्चन नंबर 2 and 3 contradicts जाता. ओके आम्ही शिकया पळयतात कळेत करून हे उद्धपणात आसा. Very important revelationary way God has to teach us what has happened to us. आमकां कितें जालां आमी बचाव जातना आनी जेजू ते आमी आयल्या मागीर ते आमकां समजूंक जाय. How did the old man die? पूर्ण मनीस Adam कसो मेलो. केदाळा मेलो कसो मेलो. What is the process that happened? खंयचे एका विधानांत ते जालें म्हणून. Yeah, we will have the answers. Finally, we will come to those questions. And victory over sin or power over sin. पक्का वयर तुका victory या पक्काच्या सत्तेवर तुका जैत. Which is more correct. Many times I believe that पक्का वयर जैत victory over sin. But actually it is the power of God over the sin. पक्का वयर तो किती जाय सगळं पक्काच्या सत्तेवर सगळं देवान दिल्या. ही आम्ही काढा victorious life or overcoming life. केदाळांनी जेजून सात सामांक बरले त्याला रेव्हलेशन बुकांत victorious म्हणून सांगले की overcoming म्हणून सांगले. overcoming जायते वन दोनाय बी जायते वन म्हणा victory म्हणारे जायते वन जयवंत वन overcoming म्हणारे जयवंत वन तो म्हणा एक ट्रान्सलेशन. But actually the word is overcoming. Overcoming is a continuous process. Victory म्हणून आज victory आली मला victory ना. But overcoming is all the time. Overcoming life आम्ही जियत असताना केदाळे ते overcoming जाता. आणि very important question तुमकांच तुम्ही विचारून जाय आणि तुमकांच तुम्ही जाप दिवंक जाय. Am I living the new creation resurrection life? हांव म्हज्या जिवितांत नवी सृष्टी जावन पुनर्जन्माच्या सत्यम जियेता की ना. I don't want everybody to raise hands and say to yourself and the Lord and the Holy Spirit will reveal. पवित्र आत्मा आपका प्रकटन करू दे. कसे आम्ही नव्या सृष्टीच्या आणि जेजूच्या पुनर्जन्माच्या सत्यानं जीवन जगणार. So these are the questions will again come back. आता कृपा म्हणून सांगता आम्ही तुमचे आंबलेला कृपा सांगता आणि आम्ही आज असं दिल्या देवाची कृपा मात्र. Everything that God does is because of grace of God. देवांकडची हर एकी त्याच्या कृपेवर जाऊन असता आणि देवाच्या कृपेबाहेर कितेंच ना. Everything sum total of what God has been doing. देवानं कितें करना सगळे करता गे मुखार करचे सर्वांगीक आधार देवाच्या त्या कृपेचे कॅरेक्टर जावन आसा. मोशेक देवानं प्रकटन दिताना त्याचे महिमेचे प्रकटन दिताना ते काल फर्स्ट वर्ड कितें आयलो देवाच्या तोंडांत जावन सरस्वर देव म्हणून सांगले उपरांत नेक्स्ट काल सांगलें merciful and gracious. First word came out is काकुलदार आणि कृपेवंत. God is merciful, God is gracious. Exodus 34:6 मध्ये आसा. ओके देव सरस्वर काकुलदार कृपेवंत आणि सगळ्यांत ठीक सांगलें लास्ट पळयना. But his main character is of grace. Of course, he's holy. It's never compromised. तो पवित्र जावन आसा. पण देवान उद करतना सांगतना उगडपण करतना वैजक सांगलें काकुलदार आणि कृपेवंत. तो एक वर्स आणि देखून Psalm 16:2 सांगता तुझे भायर म्हजे ते कितेंच बरें म्हणलें ना. आज आमी गायता तेंच तुझ कसं नाही. And this will be in our mind and heart clearly. आमच्या काळजांत मोठे क्लिअरली जावन आसा जे देवा भायर जेजू भायर कितेंच बरेपण आमचें जायना. ह्या संवसारांत दिना. कितें तूं बरेपण म्हण पळयता की देवाचें उतर कितें सांगता
like filthy rats. However good it may be, so many people are doing so many good works करतात, बरी कामं करतात. देवाच्या उतराप्रमाणे कितें बरेपण ह्या संवसारांत आसा की आमच्या थंय आसा की देवा भायर असल्यार तें कितेंच फायद्याचें ना. तुका देवाचें उतर सांगता, म्हजें बरेपण देर इज नो गुड अपार्ट फ्रॉम मी. तुजे भायर म्हाका कितेंच बरें ना म्हण देवाक सदांच सांगूंक जाय. बोने जाल्यार मागीर आनी चड सांगूंक जाय. कित्याक म्हळ्यार एवरी डे ही गिव्स द ग्रेस, एवरी डे वी लिव इन युनियन विथ क्रायस्ट. क्रिस्त सांगता एक कोटान जयता हर एक दिसा, आनी हर एक दिसा तुजे तर आमी सांगता तुमचें म्हजें बरेपण, तुमचें म्हजें दायज, तुमचें म्हजें सर्वस्व कंकस करतलें काम. त्या देव आनी हांव एक जावन, पळय दत्मान आनी हांव एक जावन, जेजू आनी हांव एक जावन काम करूंक शकता, जियोंक शकता, हांव सेवा करूंक शकता. 1 Corinthians 4:7 says the same thing. काय सांगता 1 Corinthians 4:7? तुजें म्हणलें ते गडबड करतना पौलान सांगलें, तूं कितें अशें उलयताय, तुजें म्हणलें तुका कितें आसा, तुका दिल्लें सोडल्यार एवरीथिंग यू हॅव इज बिकॉज इट इज गिवन टू यू, तुका दिल्लें वरवीं. सर पुरो ताच्या मुखार दवर ते आराधन करतले. माय बिझनेस ऑर वॉटेवर आय हॅव, इवन फॉर गॉड्स पीपल एवरीथिंग इज ग्रेशियसली इज गिवन. सकट ताणें दिल्लें जावन आसता. काम जावन बी सेक्युलर लायफ जावन बी एवरीथिंग, आमच्या फॅमिली जावन बी एवरीथिंग. सो ऑलवेज वी से लॉर्ड इट इज युअर्स एंड आय थँक यू. तुवें दिल्लें जावन आसा, तुका हांव अर्गां दिवन तुज्या खातीर जियेत म्हणून. 1 Corinthians 2:12 वर्षां आमी घेतला तो आत्मो संवसाराचो न्हय, पगार देवातावन आमी जडलेलो. ताचे वरवीं आमच्या वयर वतलेल्या देण्यांची वळख धरूंक आमी शकता. एवरी ट्रान्सलेशन एक वर्ड मिस केला, कन्नडाची मिस केला, कोंकणीची मिस केला, लास्ट मल्याळम ताचे पडले, तीन सगळे जाणी मिस केला. Which word? In English, if you read 1 Corinthians 2:12, it says, now we have received not the spirit of the world, but the spirit who is from God, that we might know the things that have been freely given to us. the things that have been freely given to us. Freely ಅನ್ನೋ ಶಬ್ದ ಕಾಣಿಸೋದು ಕನ್ನಡ ಬೈಬಲಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ದೇವರು ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಟ್ಟದ್ದು ಏನೆಂಬುದಾಗಿ ತಿಳಿಯುವಂತೆ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಉಚಿತವಾಗಿ ಬಳಸಂತ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಉಚಿತವಾಗಿ ಬಳಸೋದು ಕಾರಣ why did they do that? Translators translate करते हैं उचित बनना बरं झालं म्हणून जेजून किती सांगितलं ना तेवढ्या नाही लागलं. उनक्या तुमका मिळला freely you have received, freely everything is freely. God has freely given. think about that and meditate on that. ते तुम्ही ध्यान करत असताना सकट देवानं म्हाका फुक्याक दिला. nothing of my goodness, all his goodness. सकट ताचे बरेपण, ताचे कसोत, ताचे तोंड जाल्लें आनी सर ताचे कसोत, हांव ताचे कसोत आसा. and Romans 8:32 वाचल्यार काल पळयता. Romans 8:32 read it quickly. आपल्या पाश्य पुस्तक सहित बाकी दवरले नसतना आम्हा समेस्त बसो ताका सोड दिलो देव आपल्या पुत्राच्या ह्या देण्यासवय हर सगळे आमकां दिन असताना कसो रावा. तर सगळे दिन असताना ते एक शब्द मिस केला. इंग्लिशान काय आसा? freely. How shall he not with him also freely give us all things? तुम्ही बरं येते फुक्याक दिन असताना किती राहू. why did the translators miss this word freely? all languages सकट language translation andi the freely म्हणलो शब्द काढून दिला. I don't know what happened. Then I thought maybe NIV translation ना करना म्हणजे NIV पळयलें आसा freely. पुताक दिल्या मागेलो फुक्याक सर देव दिन असताना कसो राहू. God has given us his free gift. तेच नाव आसा ताची कृपा जावन आसा. So that's why I put it as free. आता तुम्ही एक लिस्ट करेल, घरा वचून एक होमवर्क करेल, freely for many days. List the things God has given you freely. तुका फ्री जावन देवान कितें दिलां म्हणून बायबल स्टडी तूं घे. आता बायबल स्टडी ना असल्या बरें आसलें. Write down and make a list of things God has given you freely. This is the homework for all men, women, children. देवाचं ध्यान करते हैं सदा बरें देवान म्हाका फ्रीली कितें दिलां लिस्ट कर म्हणून तूं वस्तू कळट जालो. केदो महिमेवान केदो वर्तो मोहन देव जावन आसा. One of the things excites me is
Romans 8:37, 2 Corinthians 2:14. The zayt. जेजून zayt मेले आणि ते zayt कोणाचे? ताचे zayt आज कोणाचे म्हणतात तो? Can you imagine? There is a song we sing. His victory calls it my victory. ताचे zayt तो मुझे zayt म्हणता. Everything that Jesus did is for me freely here. आणि असे ताचे zayt मुझे zayt नाव जियत असताना सर समते वस्तुता आपल्यामध्ये दिन असताना राहू शकते म्हणजे फ्रीली. ओके आमची काम केले. Thank you Lord, I receive it. Power can't receive करचे. You will not get it unless you get this revelation. तर म्हणतो आम्ही रेव्हलेशनरी मागणी करतो, रेव्हलेशनरी वर्शिप करतो. आता नंतर ते रेव्हलेशन येऊन जाते ते आम्ही सिंग करताना it has come freshly from my heart and the spirit of God speaking. देवाचं उलेले बरी प्रकटन झाले बरी उघडपण झाले बरी आम्ही देवाकडे अर्पण माणूस आता हे काम करतो. So always make a list of things God has freely given. Now we come to the grace teaching. The center of grace teaching adasa Titus chapter 2 full chapter adasa. Okay, transforming grace is what you see here. बदलावण्याचे रूपांतर करचे ट्रान्सफॉर्म करचे कृपा देवाची अभ्यासर बरोबर असा Titus book on chapter 2:1. Now the whole chapter has got two portions. या एका भागात तुम्ही बोलायचं झाल्यावर या चॅप्टर नंतर Titus chapter 2 and verse 1 to 10 तुम्ही कसे जियेचे की तो सांगता कोण Titus पाऊल गीता को बरेत असताना त्या एका पर्सन बरेत Titus कोण म्हणता नाही was Titus कोण नाव Titus Timothy कोण नाव who was Timothy? Paulus, cis-man, okay. But actually they were two young pastors. They कर्नाटक जाऊन काय जाऊन आले सभापालक जाऊन आले. Timothy chapter 1, First Timothy, 2 Timothy and Titus. These three letters of the Paul बोलली in तीन एपिस्टला फर्स्ट कसं असेल फर्स्ट काय करते पण तीन वाजता कुठं ध्यान करूया आणि फास्टच ते मेडिटेट द्या आणि मेडिटेट करतो आम्ही कसं असं ते करतो स्कुद्र मुखात असं बघत असतं ते कसं तरी त्यांचे नऊ पास्टर फुल टाइम सेवा केले फर्स्ट स्टार्ट केलं बरं एक आमचं चेरियन पास्टर इव्हन टू डरिवान स्टार्टेड अ सर्विस मिनिस्ट्री then Satyapur was there next 6 years then he left and went to Hubli आणि एक सभा स्टार्ट केली मग राहून ते सर 14 years into the southern months with my job ministering and fasting and it was possible because they were supporting people elders were there good elders and they are Mangalore राहिले एक तमिळ चर्च स्टार्ट केले तमिळ चर्च स्टार्ट करण्यास आणि एक मल्याळम चर्च गेलो ते मल्याळम चर्च स्टार्ट करण्यास Udre church got closed because company closed and they both people came and continued the ministry. And your seva kundus ita water berza. Unless we किती बोलत आम्हाला ती ताक पाऊल बरेता. तुझे कॉन्टॅक्ट कसे असते. सगळे दिल कसे असते की म्हणून होते तर बरेला चॅप्टर 2 मध्ये करीश कोण म्हणून सांगून वर्ष वर्णन करतात दातले कसे असते कोण दातले जाणते दातले वर्ष Chapter 2, verse 2 says, how is it not put it? It speaks about the elderly people. जाणते स्त्रिया कशा असतात की म्हणून verse 3 मध्ये नावले. How should be the elderly women? मुखात बरे दा verse 6 मध्ये तरणाट्यांनी कशा असतात की म्हणून बरे दा. आणि verse 9 मध्ये काम करताना कसे असायचे की म्हणून बरे येतात गुलामाने कसे असायचे की म्हणून तुम्ही सुधार करत हाऊ द बिहेवियर ऑफ द बिहेवियर ऑफ द कॉंग्रिगेशन शुड बी तुमच्या ती असलेल्या कॉंग्रिगेशन कसे असायचे की म्हणून बरं ओके आणि कडे तो समजा आता बेसिस किती हे तुमचे कॉन्डक्ट असायचे झाल्या यू नो द डिफरन्स बिटवीन कॉन्डक्ट अँड कॅरेक्टर नाही कॅरेक्टर आमच्या भितर असतं आमच्या भितर देवाचा स्वभाव असा देवाचा स्वभाव तर कॅरेक्टर तर आम्ही जीवचे वर्किंग आउट दॅट इज कॉन्डक्ट आम्ही भितर किती झाला आम्ही ते सर जाऊन आम्ही बाहेर जीवचे जाऊन असा आमचे प्रॅक्टिकल कॉन्डक्ट ओके तर त्या कॉन्डक्ट जाऊन
पावल सांगता कशें तुजें कॉन्डक्ट जाय जें म्हणून आतां तो सांगता बेसिस इन चॅप्टर 2 वर्स 11 to 14 की कृपा तुमकां प्रत्यक्ष जाल्ले वरवीं सगळ्या मनशाकुलाक रीड वर्स 11 सगळ्या मनशाकुलाक तारण हाडच्या देवाची कृपा प्रत्यक्ष जाल्या सर्व अधर्म आणि संसर्गाच्या सोडून या संसारात नीतीन आणि भक्तीन जिवंक आणि आमच्या वर्त देवाच्या आणि सोडवणारा जेजू ख्रिस्ताच्या महिमे बरीत येण्याक बागी बरोबर वाट पळोवंक ती कृपा तुमकां शिकयता आपणाक ताणें आमचे पसंत बलिदान तो भेटोवन दिलो सर्व पटपणांतली आमकां सोडोवचे खातीर आनी आपणाक मानवता आनी बरें करण्या आदार उरपेता तसली एक वर्स विगड करून दवरचे खातीर ताणें तशें केलें हांगासर ह्यो 4 संख्या आमी पळयता वर्स 11 तारण हाडच्याक कृपा प्रत्यक्ष जाली कोण जावन आसा कृपा हांगासर जेजू सुकृपा जावन आसा तो प्रत्यक्ष जालो काल हाडून तारण नरकाच्याली salvation grace appeared in Christ Jesus that means the penalty of sin आमच्या पातकाची शिक्षा ताणें वोवरून आमकां सोडयलें first thing is penalty is paid by Jesus तेन्ना कळीत आसा जेजूच्या रक्तामुखार ताच्या मरणा वरवीं पातकाची शिक्षा ताणें वोवयली punishment number 2 is what he says in verse 12 आणि 13 कितें सांगता कशें तुमी जिये जाय पवित्र जावं म्हणून थंयसर सांगता संसारी आशा सांडून अधर्म सांडून नीतीन भक्तीन जिवंक वर्त देवाच्या आनी सोडवणारा जेजू ख्रिस्ताच्या महिमेक मुखार पडून सो सेकंड थिंग इज द पॉवर ऑफ सिन इज ब्रोकन हें ताणें सांगलें म्हणून हें सवाल केलें पातका वयर जायतली पातका वयर पॉवर वयर जायतली सत्य वयर जायत सेकंड थिंग इज पॉवर ऑफ सिन इज ब्रोकन नंबर 3 प्रेजेंस ऑफ सिन विल बी रिमूव्ड तिसरी सांगत पातकाची प्रसन्नता आसची ना थंयसर आमी थंय गेले वता नॉट इन दिस वर्ल्ड तो प्रत्येक सला मागीर जेजू आयल्या मागीर आमी थंय वता आसतना थंय कितें आसना पातकाची सवडीच येतना द प्रेजेंस इज आनी नंबर 4 इज इन वर्स 14 वर्स कितें सांगता आपणाक ताणें आमचे पासून बलिदानचो भेटोवन दिलो सर्व खोटेपणांतली आमकां सोडोवचे खातीर आमी आपणाक मानवता तो बरें करून आदार उरपेता तसली एक वर्सा विंगड करून दवरचे खातीर ताणें अशें केलें व्हॉट इट सेज खोटेपणांतली सोडोवचें या पातकाच्या मुठी भितर आशिल्ल्या यू आर इन द पोसेशन ऑफ सिन पातकाच्या मुठी भितर आशिल्ल्या ते सोडून आतां कोणाचें जालें हांव वी बिकम हिज पोसेशन देवाची पर्स जालें हांव इस्रायल लोक इजिप्तांतल्यान भायर आयलो पूण इजिप्ताच्या भितर तर भायर आमी बचाव जावन देवाक आयलो पातकांत सुटका लागली पूण पातक आमचो भायर गेला न्ही ते कुसायलो आनी बरोवन जावंक The power of sin is broken, has to be broken. We are possessed by God. देवान म्हाका possess केले. I no more my own. हांव म्हजो न्ही हांव संन्यास. तो possession of sin तो possession is possession. तांचे दाय जावन तसो लोक जावन हांव अशें जावन आसा. हे 4 संगती आमी समजता आनी ती पयली सांगत आमकां स्पश्ट जाता प्रॉब्लेम ना थर्ड संगती आमकां प्रॉब्लेम ना कित्याक तो आयलो मागीर थंयसर पातक आसना पूण नंबर 2 आनी नंबर 4 इज वॉट वी हॅव टू अंडरस्टँड दुसरी संगत कितें पातकाचे सत्य वयर जायत आनी त्या एका सवय वयर पातक एक सवय जावन त्या एक बंदोबस्त जावन त्या हॅबिट जावन आमकां धर नासल्यार तर आसा हॅबिच्युअल सिन्स आमी म्हणटा इनिक्विटीज इनिक्विटी म्हळ्यार कितें अपराध घडोवप ओके पेरंट्स जाता ते थोडे इनिक्विटी वचना अल्कोहोलिजम इज अ इनिक्विटी सम इविल हॅबिट इज अ इनिक्विटी ते इविल हॅबिट जावन येता बोक्सणे मागले आनी मेल्ल्या उपरांत ते एक हिडिता आसा पळय हिडिता वचून इट हॅज टू बी क्रुसिफायड ते ब्रेक केले एक बिडबडे म्हणटा आमची सुर्ग जावंक आसा born again people are struggling many times because of this deliverance has not happened ये एक deliverance जायना ते वरती ते पोसेशन देवा ते आसत पडला पातकाचे एक बंदस म्हणून आनी ती कांता येता तांकां सो दे डोंट फाइंड इट इजी टू कम आउट देखून ते ब्रेक जावंकूच जाय त्या पासून जेजू आयलो ते आमी समजतले सो 2 and 4 will be the focus as we go further आनी मुखार वता आसतना आमी पळयता एक सवाल करतना दवरना तुमी तुमकां कळीत आसा म्हणपाक येता मनीस पातक करतात देखून ते पातकिली या पातकी जाल्या वरवीं पातक करतात तेंच्या समान पीपल कमिट सिन सेकंड ते दोन्ही समान या नंबर 1
पातळ करून पातकी जातात की या पातकी झाल्यावर मी पातळ करतात. They are not sinners because they sin. ते पातळ करतात ते कोणते पातकी नाही. पातकी झाल्यावर मी पातळ करतात. तो sinners. That's very correct. ते मला नसेल. त्या ಮಸ್ಟರ್ಡ್ ಸಂತಾನ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ವಿ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಪಾಪಿಯಲ್ಲ ಪಾಪಿ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಪಾಪ ಮಾಡ್ತೀವಿ आम्ही भक्ती नाही आता आम्ही सेंट्स झालो वी आर righteous not call yourself sinners I didn't put us म्हणून करू ना people okay if you can identify तू आज संत जाऊन असताना सांग ओके पवित्र झाल्या उपरांत आमकां जाय पत्काच्या सत्तीवर जैन जावन ओवरकम जावन चर्च That's what teaching. आता इम्पॉर्टंट संगत कितें म्हळ्यार लास्ट टाइम गुड फ्रायडे मेसेज होते सांगितलं 2 एन्काउंटर्स ऑफ द क्रॉस पुस्तकाचे 2 एन्काउंटर सांगितले एक रक्त मुखांतर आणि एक स्वरूप अरण्यात उभारले बरी मोईचे सर्पक उभारले बरी म्हणून शकता उभारून जाय पुस्तक आणि जेजू पातक जालो आणि सिरा भोगले आता आमच्या जिवितांत हाचे एक्सपिरियन्स हांगासर पडोवंक जाय देवाचे बद्दल पळयत आसतना 2 शब्द यूज केल्यात पत्का म्हणटा आमी सिन्स आनी एक सिंगुलर पतक उताने पत्का आनी पतक इज देयर अ डिफरन्स आय से इज वर्ब एंड नाउन वर्ब म्हळ्यार कितें एक्शन आमी करणी पत्का करता त्या करतल्या ती करणी नाश करचे खातीर आता करण्याचे बोक्सडे तेंचे खातीर जेजून रगत व्हरयलें जीसस शेड हिज ब्लड टू क्लेन्स अस फ्रॉम ऑल सिन फॉरगिव अस फ्रॉम ऑल सिन आमची पत्कां बोक्सूच्या कडेन रगत व्हरयलें देयर इज अनदर प्रॉब्लेम सिन एज ए नेचर पत्काचो स्वभाव आदामांतून आयिल्लो स्वभाव ताच्या खातीर जेजून प्राण दिलो आणि ही दोन्ही संख्या आमच्या ते जावंक जाय ते दोन्ही संख्या आमच्या ते जाल्यात जावं ना जाल्यार जावंक जाय कळीत नसल्यार आमकां कळीत जाय आणि हें उक्तपण जावन आमकां मेळोंक जाय लेट इट कम एज अ रेवलेशन ओनली देन वी कॅन ओवरकम एंड ओनली देन वी हॅव द पॉवर ओवर सिन्स पत्का वयर जैत आमकां त्या वेळार मात जाता जैत म्हळ्यार ओवरकमिंग लायक जियो रोमन चॅप्टर 5 आमकां उरत आसा आमच्या पत्का खातीर तो आमी पत्की असताना जो आमच्या खातीर मेलो आणि रोमन्स 4:7-8 आसा 1 Corinthians 15:3 आसा पूरो सिन्स प्लुरल बरयला पत्का म्हणून आमच्या पत्का खातीर तो मेलो पण रोमन्स 5:12-15 पळयतना एका मनशाच्या पत्का उरता इट स्पीक्स अबाउट वन मॅन सिन कोण आदामाचे पतक ते पतक म्हळ्यार करणी न्ही कितें जावन आसा स्वभाव जावन आसा पत्की स्वभाव आय होप करेक्ट वचनान कळीत आसा कळीत त्या जाणां जाय ओके वी नीड टू अंडरस्टँड two things Jesus did by his death. He dealt with all the sins. He also dealt with the sin came from Adam. The same खातीर तो मेलो because the number 2 our sin dealt by our death with Jesus. आमी कितें सांगता कुर्सार मरतना आदामाचो सेम बी मरून वता ते आमी डिटेल बुकान पळोवंक जाय we will see in more detail how it happens. Okay, रक्त मुखांतर आमची पातळ दूर काडटा जेजू ते आमकां समजता ते रगत आमी सर डिटेल पळयली म्हणून लास्ट टाइम हांवें सांगिल्लें देवा खातीर ते रगत म्हजे खातीर रगत सैताना विरोध जेजूचें रगत देवा खातीर आमकां समाधान करचें एटोनमेंट म्हणटा हांव प्रायजीत म्हणटा हांव देवाचें बरेपण या देवाचें नितीरूपण आनी देवाची पवित्रता तें जर सॅटिस्फाय जाता ते वेळार रक्त मुखांत तें लेविटिकस संख्या आतां एवरी बुकान आसा सगळें आमी पळयता आनी नवें सगळें रगत तें जावन आसा सेकंड वन इज टुवर्ड्स मी म्हजे खातीर चेंज आमी म्हणटा हांव मनशा खातीर मेनली अंतस्कर बावीस अंतस्करणा विशीं आमचें अंतस्कर लास्ट टायम फ्रांसीस सांगतालो आनी अंतस्करणा विशीं वस्तू बरें देवाच्या वतीन आनी अंतस्करण गुन्यांवकारी जावन आसूं म्हणून जो म्हणून जेजू तें रगत आमच्या अंतस्करणांत शिंपडायला स्प्रिंकल केला एवरी बुकांत बरोवन आसा 9:14, 10:22 and with the blood of Christ जेजूच्या रक्ता मुखांतर आमचे गुन्यांवकारी अंतस्करणां निरापराधी उरल्या बरी देव पळयता ते प्यूर जातात आनी देवा मुखार येवंक आमकां
साथ जाता आणि आम्ही पक्की म्हणले ते कॉन्शियन्स तो काण उडयता एवरी स्टेप टू कारण सांगता एवरी स्टेप टू एवरीच्या बुकांत 9व्या अध्यायात चॅप्टर 2 मध्ये पन्ने सगळ्यांतली ती पुरा बलिदाना ते रगत बरयले ते रक्ताचे त्या रक्त मुखांतर पातळ काढली जाल्यार पातकाची कांतवणी आसची ना म्हणटा पूण तांदूळ पातकाची पातक कांडोळ्याची सगळ्यात नासली पातकाची कांतवणी ती आसली तांकां केदाळे ते कॉन्शियस ऑफ सिन नाशिल्ले पातकाचो उडास आसतलो एवरी इयर ते बलिदान भेटत आसले पूण क्रिस्तांनी एकच बलिदान मुखांतर तुमकां सस्तीक सुटका मेळ्ळी सस्तीक डेलिव्हरन्स तुमकां दिलें इटर्नल साल्वेशन म्हळ्यार तुमचे पत्की म्हणलें एक अंतस्करण तो क्लीन करना नित्यवानपणाचे अंतस्करण तुका तो दिता ही गिव्स द रायचियसनेस एज युअर कॉन्शियन्स म्हणजे कॉन्शियन्स केदाळे रायचियसनेस कॉन्शियन्स आसूंक जाय आनी पवित्र आमकां सेन्सिटीव जावन आसूंक चलयता सेन्सिटीव टू द होली स्पिरीट देखून जुवाच्या वाचनात 16:8-11 पळयला पयलो तो पातका विशय नित्यवानपणा विशय आनी जडते विशयात तुमकां प्रकटण दितलो म्हणजे कन्विक्शन करतलो पातका विशय कित्याक जेजू तूं पातयनातल्यान तें पातय जॉन चॅप्टर 16 वर्स 9 म्हणटा इफ यू डोंट बिलीव इन क्रायस्ट ओके यू रीड दैट जॉन 16:8-9 वाचल्यार आमकां कळीत जाता स्पश्ट जावंक जाय पवित्र आत्मा आमकां ग्रेसिता कितें म्हणून ग्रेसिता म्हणजे बरं जॉन चॅप्टर 16 वर्स म्हाका ताणी सत्पंत लोना देखून पातका विशय तो नीती पैसल करतलो जेजू तो पातके नसना असल्यार ते पातक म्हणून तो प्रकट करतलो ताका कळीत करतलो नीती विशय कितें म्हणल्यार हांव बाबा वरसून येता तुमी आनी म्हाका पळोवचे नात तशें म्हळ्यार हांव मरून तुमचे खातीर पुनर्जीवन जावंक पळयता तुमकां नित्यवानपण दिता म्हळ्यार तुमकां कन्विक्शन हाडटा कोणाक सिसांत बिलिवर्सांक तुमी नित्यवानपण म्हणून Holy Spirit is there to convict you of your righteousness in Christ. क्रिस्ताने तुमकां देवान दिल्ले ते नित्यवानपणा विशय पवित्र आत्मा कन्विक्ट करता not about sin is for the world because they don't believe आमकां कितें करता सेन्सिटीव जावन आपयता वय धन्यवाद मिस्टेक इथंच यू कन्फेस करताय पूण पवित्र आत्म्यान आमकां केदाळाय लागून तुमचे गुन्हे करी अंतस्करण शुद्ध करून तुका नित्यवान केला म्हणून तो प्रकट करता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट द होली स्पिरिट हॅज टू रिवील दॅट टू पवित्र आत्म्यान तुमकां प्रकटण चलोवंक जाय आनी जडती सैताना जडती जाता म्हणून आमी पळयता मुखार पळयत आसतना सैताना विरोध जेजूचे रगत ते कशें काम करता आमकां लोक आसा रेवलेशन चॅप्टर 12 वर्स 10 and 11 आसा ते जंय देवान जाले सैताना विरोध जेजूच्या रक्त मुखांतर आनी जेडीच्या रक्त मुखांतर आनी तांच्या टेस्टिमनी मुखांतर ताणें दिल्या त्या एका साक्षी मुखांतर ते सैताना विरोध रावले म्हणून हा सैताना विरोध जेजूचे रगत आसा आनी कितें म्हणल्यार जेजू बापाच्या उज्या पासून केदाळे मागणी करता आमचे पासून कित्याक ताचें रगत ताणें मारयलां म्हणून तो दाखोवन Always remember, Jesus is praying, keeping us. Last week आम्ही confess केले. I am kept by the power of God. देवाच्या सामर्थ्यानं म्हाका सांभाळते दवरलं which सकत आहे त्याच्यात सकत म्हणजे ते तुझ्या मात्र नाही जेजू बापाच्या उज्या पासून आमची सोडवण आमकां राखून दवरचे खातीर तो विज्ञापन करत आसा एस्पेशली अगेन्स्ट द सैताना विरोध सैतान केदाळे दूर हाडटा आसतना तूं चूक केलें म्हणटा जेजूच्या रगत ते उलयता That's why Satan cannot accuse you. And even if he accuses, you should speak the blood against him. That's why we do that. Ragat alongside. Because Roman 8 number la कोण तो तुमकां गुन्यांवकार म्हणून उलयता. Who can condemn you? It is God who justifies. देवच तुमकां नित्यवान म्हणल्यार मागीर कोण तुमकां condemn करचें ना. Nobody. Don't allow anybody to condemn you. Isaiah 54:17 सांगता खंयची एक उलोवणी जी तुज्या विरोध आयल्यार any accusation comes against you, you shall condemn. कित्याक तुमचे पडके जावन खंयचे जावन तुजे नित्यवानपण मुझे जावन म्हणटा देव बिकॉज यू हॅव द रायचियसनेस फ्रॉम गॉड देवा ताणें नित्यवानपण आसले वरवीं तुका अक्यूज करूंक सैतानाक अवकाश ना तो करता तुवें ताचे विरोध रावंक जाय सो वी शूड अंडरस्टँड वेरी इम्पॉर्टंट थिंग ही डेल्ट विथ अवर सिन्स नाव डीलिंग विथ द sin nature sin problem now here comes the answers to many of the questions
वस्तू सवलत जाप दिली पडे सवलत घालली आता हांव स्वभाव आनी की आसा की दुनिया आसा ती सदां आम्हाला जगेना हे हांगा आनी मुखार आमी सिद्धांत समाज समजून God's death, Jesus' death on the cross deals with the sin nature, the sin problem with a singular sin म्हणून बरेला स्वभाव तो त्याने डील केला तसा ओके त्या विषयावर आम्ही समजा हांगा सर आमी क्लियरली समजत आहोत रोमन्स 5:12-21 घरावर समजा तरी आमकां समजता समजता ते आज तर मुखेल maybe today we'll finish with this portion आदामाताई आणि क्रिस्तताई आदामातावन काळांतले क्रिस्तताई कितें जाता की म्हणून रोमन्स chapter 5 अंत आमी विस्तार करून 12-21 रोमन्स बुकांत is the best book to understand the God's plan and God's way of handling this sin problem. We have to handle करच्या विषयात रोमांगराच्या बुकांत आम्ही बारीक गुणांत समजत आहोत पळयतात मग आमकां हें कळीत करून दी वर्स 12 तान मुखार पळयतना एका मनशाच्या पातकावर येवन बरें इट इज नॉट अ करणी न्ही ती एका मनशान केली करणी वय पूण आमकां माता गेलें करणी न्ही नेचर इम्पार्टेड ऑफ नेचर ताणें आदामान आमकां ती पातकाची नेचर या गुण सैव ताणें आमकां दिलें ल्हान भुरग्याक पातक करून शिकयचें म्हणना ओके ल्हान भुरग्याक समान कर म्हणून सांगचें पाठ कर म्हणून सांगची गरज ना राग येयना तो पुता म्हणून सांगचें राग येवन कांय शिकयचें म्हणून ना कित्याक संबंध आसा बरें कर म्हणून शिकयचें पाठ कर म्हणून शिकोवची गरज ना पाठ कर तो शिकून येता आमी बोर्न घेतले जाल्यार आमची भुरगीं बोर्न घेवन जायना आदामाच्या संबंधित जल्म That's a sad thing. Once I was thinking, if I am born again, my children should be automatically born again. So doesn't happen. तसं देवानं वरून आम्ही त्या आमच्या अनेक बद नाव फूड असतात ही फूड इज टेम्पल that's very important. You have to learn about that. The bodies are so important because they are the temples. As a church, you are temple. That is nice. But individually, God doesn't say you are a temple. Rob, you are a temple. Rob, your body is a temple. Your body. So body becomes so important. That is the temple where Jesus is living. Things that Jesus कोई तत्व जिये आमच्या पुढे पूर्ण तुझी गरजेची म्हणून आम्ही समजतो. ओके, coming to this point. आदामाच्या पातकावर मी पातकाचे सही करून सवर मनशा गायला. पातक गायले मात्र नाही मरण आले. मरण आले मात्र नाही मरणानं राजवट केली. Sin started ruling. Death started ruling. Death उठने गाने पर आए. पूरा sickness, curse, and condemnation. पैसा लेने तो गुन्हे कारण आणि त्या सिंहने वीर करून आडल करून राहिले. पण जेजूच्या this act, one act of Christ, one obedience of Jesus, what did he do? Grace, gift of grace. देवाची कृपा आणि कृपेचे दान is their gift. Each one point. Justification. तो समाज आहे म्हणून देवाने सांगितलं आणि जीवितात रजवडकी करून तो सगळं केली आणि ते सर्वांना मच मोर बरं कित्याकी वर्क करते पळेला ना तुम्ही मच मोर द वर्ड मच मोर असं नाही आता म्हणून सांगितलं की देवानं जेजून त्याकी वर्क करते केलं म्हणून बरं अरे विथ मी मच मोर व्हॉट इज मच मोर हॅव यू थॉट अबाउट किती सर्ती केला म्हणून पळेला की तुम्ही Did you think and ask God, what is much more that Jesus did compared to Adam? आदामान पाता घडला पात किती झालं आता जेजून केलं त्याच्याकी वर्त नाही किती ते वर्त जाऊन असा much more than what Adam did. आदामानं केलं त्याच्याकी सड much more किती जाऊन असं ते yeah you will see that yes what is much more I have written 7 things then I add many more in the Holy Spirit reveals. एक सांगता abundance of grace. दराळ कृपा म्हणून बरें. वर्स 17 सांगता काय? दराळ कृपा. आणि नित्यपणाचे दास. माय दराळ म्हणून बरें. Just grace म्हणून येते नाही. Have you thought of it? Why did God say abundance of grace? आणि abundance of म्हणून शब्द बायबलात कुठल्याकडे असा? Have you thought of it? देव उलयतना abundant म्हणून तिच्याकडे उलयता. Jesus, yeah, man, abundant life. It's abundant. I give you life. Oh, not life. Eternal life I give. Eternal life abundant actually. It's not such thing. It is not everlasting. Everlasting means there is no end.
Eternal म्हणतात दोन्ही आहे. No end also, fullness also, abundance also there. That's why it's called eternal life. Just you know, 5 must, 2 must आणि 5 रोड आहे. किती जण आलेले? 5 जण. किती abundance आले नाही? God is an abundant God. That He would give you not in small, just you kind of measurement, 10 500 ml of His Spirit. Okay, God is interested. तो आपका निधन है abundant समझे ताम बरेगा, मस्त करे बरेगा, दरार तो पढ़ने बरेगा. May all the grace abound towards you to power बरेगा. May all goodness abound towards you. He is abounding in mercy and bरेगा. Same place where He is giving the revelation to Moses. वही जगह त्याचे दर्शन देत असताना, महिमा प्रकट करत असताना, abounding in mercy and bरेगा. Forgiving, abounding in forgiveness. सत्तर वेळा रुपये जाते abound बरेगा. That is much more than what Adam did. Second thing, reign over sin, power of sin broken. ये अंदर ज्ञान करते हैं करीब होता. कितने चीज़ उनके लेंगे तो कहता है सकत कुल पे मुकात बैठना. कुल पे हमारे देवाची सकत. One is free gift, another one is continuous supply of the power of God. Goes to the Spirit of God. Goes to the Word of God. देवानं तू कधींची सकत जाऊन असतात त्याची कृपा. To reign in life, जीवनात life म्हणतात again is about again life. Zoe म्हणतात Greek. The life of abundance, to reign in life. The number 3 is very important. Adam's act. आदामाने किती केले की त्यांचे जणू ओव्हररूल करणं कॅन्सल केलं, नलिफाईड. कधी तरी जे जणू आदामाचे काम आदामान केले काय केले नलिफाई केले. आता ख्रिस्तान केले काम ते नेव्हर बी ओव्हररूल. ते ओव्हररूल करून जाता की कंची सगळी जेजून केले ओव्हररूल करून जाता. It is eternal and it is abounding. And His word works in our son. Jesus केले काम रिवर्स करून जाए ना. It is irreversible. That's why it's much more. No Satan, no power on earth, no power in the earth can negate the power of cross. Jesus नो केले ते काम पड़े ते अప్పుడు जाए ना. कंचारी तेरी ने होने करून जाए ना. It is the everlasting power of the Creator. अच्छी संगत है सामने. संगत never be done. And number 4. verse 16 and 16 आदामाचे एक पत्र आणि त्या एका पत्रावर देवान पुरा काय केले शिक्षा दिली कंडेमनेशन आहे. पण येशू ख्रिस्तानं एक पत्र की मानसी आदामाचे पत्र रेबेलियन प्लस verse 16 वाचे सोर the sins of the तसेच देवाचे धर्मार्थ देणे त्या एक मनुष्याच्या पत्काच्या परिणामात सरी करून जायना. एक पत्क उपरांत जगदीसो परिणाम जावन अप्रतिमणे फैसल जाले. पूण सबार पत्का उपरांत सुक्यात दिल्ले खूप पेटेने निराप्रती म्हणले फैसल हाडून पावले. पूर्ण सबार पत्का उपरांत आदामाक शिक्षा लायतना एक पत्र आदामाक केले. ते किस्से पत्र. पूण ख्रिस्तानं परिपूर्ण दिताना पत्काचे एक पत्र नाही आदामाचे पत्र प्लस all the sin of all the people of all time He paid it. The second पत्र वाटणारे कुसर अपने रेवेल. That is much more. It is abounding. It is unlimited. एका मनुष्याच्या पत्रावरनी बात किया म्हणून ते पैसा लागले जाल्यार कंडेमनेशन लागले जाल्यार पूर्ण ख्रिस्तान केले की त्या आजू वाटते की त्या एक पत्र नाही सर पत्रान घेऊन ताणे to plant the level. It is much more. That's why it is abounding. Okay. Next we see what is abounding. It is very important. आता जेजू आणि देव पातात काय करतात. Yes. तेव्हा पातो माझं आहे. God hates sin so much. आदामान पाता करताना कुठले काम केले? आदामाक शिक्षा. आदामाला किती वेगळे की संपर्क नाही. आदामा विसरले नाही असं म्हणून. आदामली कंट्रोल. आदामान कोणाचे केले गुरु? तुवें दिल्ल्या पहिले केले. तुवें दिल्लेल्या सिद्ध केले. हाऊ बॅड आदाम वाज. आम्ही केले सांगा ना. हे वेगळे सुद्धा आदाम दिताना आदामान काय म्हणे मुझे हाडाचे हाड मुझे तत्काचे ना and he get married. तो बारी खुशी झाली मुझेच म्हणाला. पण बात करताना सुख केलं त्याला सुख कोणावर गेले तू दिल्ल्या पहिले तू दिल्ल्या पहिले असं केलं मग बात आम्ही पास करत असतो. दिस रिस्पॉन्सिबिलिटी
जेजू देवानं शिक्षा लायतना देव विसरले काल गेले आपणाले सैतान so God started punishing Satan, then Eve, then Adam. Why this order I don't know. I will ask the neighbor why did you do this. Adam is more responsible than you according to me. माझ्या समजण्याप्रमाणे आदामाची सूट ओढासा किती आहे त्याची बाई कथन सर्व पुणे पण आदाम दिनसा सुरलो but he said he was listening, he was enjoying. That's why Adam is more responsible. I will ask God, why Lord you punished Adam last, first to treat the Satan, then Eve, त्याच्या उपरांत आदाम. That's an example of including me. We are responsible by the person of our houses. आमच्या घरात आमच्या फॅमिलीत किती जाता की नका that you are responsible. Don't put the blame on your wife or children. Take the ownership. You are the leader, you are the king, you are the prophet, you are the priest. तीन सत्य वस्तू त्या बाबतीत दादलो वर्षो राई जावन आसा प्रवादी जावन आसा प्रॉफेट जावन आसा आणि priest जावन आसा याच्यात जावन आसा. This is our responsibility. If there is no prayer together, man is responsible. Of course, I'm talking about the believers. विश्वासी संगत आम्ही सांगतो. विश्वासी जावन असताना आमची जबाबदारी जावन आसा. Adam ran away from sin, from that responsibility. Of course, God punished him also. ते बुराई है पर समझाया देव बात अब कांटाळता देखून त्याने काय केले ही कंडेम्ड एवरीबॉडी पण देवान किती केले he took all sins on himself and bore on his body. अब ये ध्यान करून जाय God has to give this revelation. ये प्रकट करतो देवान दिवस जाय म्हणता दिवस जाय आता देवान दिला and I could not take it. तो so much किती देव कांटाळता किती देवाक सहना किती देवाक ते नाका तो पनिश करता त्यांचं त्याचे वेगळे घेतले. इट इज अ पॅराडॉक्स, इट इज अ ऑक्सिमोरॉन म्हणतात एक इंग्लिशात. The negative becomes positive. किती पद्धत नेगेटिव्ह की किती पद्धत देवान कंडेम केली किती पद्धत देवान शिक्षा दिली किती तो कांटाळ झाली त्यांचं त्याने त्याचे वेगळे. Can you imagine how God would, he hates sin so much he punished Adam. Condemnation came to all people. सगळं condemnation आले पण त्यांचं त्याने त्याच्या पुढे घेतलं. तिसरी शिक्षा त्याने त्याच्या पुढे घेतली. What he doesn't like he takes it. किती तो कांटाळ झाली किती नका बरं दिसणार किती नका नाक आली त्यांचं त्याने त्याच्या वेळ घेतली. How is it possible? That's why we say I may never know. We will never know. आमका ते समजून घेतलं. आता मग सगळं एक पॅराडॉक्स मिस्टर म्हणून मिस्टर किती तो द्वेषासाठी त्यांचं त्याच्या वेळ घेतलं. Because it is much more what Jesus did, what God did. And verse next time the Adam's sin was the opposite result. किती आदामाने किती पातक केलंय आणि देवाबरी जाता आपण चिकन केलं पण देवाबरी झालं आहे ऑपोजिट सर. He became sin conscious, condemnation केलं त्याला मरण आहे. देवाबरी जाता म्हणून किती करून गेलो की ते ऑपोजिट झालंय पण ख्रिस्तान किती केलं नाही आपण नाही. That's what we should have. Eternal life and the powerful work of God in our lives. आमच्या जीवितात ते सतत काम करतात. Grace over sin. देखो आम्ही समजत आहोत ज्या मानवी ते काम केले जेजू त्याच्यावर मी त्या कृपेवर मी पत्क होईल सहित overpowers more than sin, overpower. Grace overpowers sin. तो बरं दोनच्या काळात grace gives to power to overcome sin. तो सांगता काही 17 नंतर you will be reigning in life. काय मरणावर कडे जायतोय आणि देवाने God plants within your hearts a righteousness. तुझ्या भीतर तो एकाच्या नीतीवर पण करता आणि याच्यावर तुका फळे होणार तुझ्या ती फळे होणार. देवाने कृपा करू दे या उत्तम समजून सांगतो किती आदर केले की त्याच्या वरते रीतीने जेसन आणि ती कृपा आमच्या लोकांना होती. त्या कृपेवर मी आम्ही आज जायचं होतं करायचं सांगतो. बाकी तरी आम्हाला समजत ना कृपा कशी प्रकट झाली. The penalty of sin, the power of sin, the presence of sin, the possession of sin being delivered. And I'm talking about the personality down to the that's what is going to happen when he comes. पण आता आम्ही असताना आत्ताच्या त्या एका सत्तेवर जैतेवर जाऊन जीव करतो आणि देवाची ही कृपा आमच्याकडे असत असतात.
पुरुषाचें प्रकटण आमकां सारकें तो दिता आसता. पुरुषार आमी मेळावणे एक समजणी अनुभवाक तो व्हरता आसतना तें दिसता. परतो मनीस आमचे कितें आसलो बी तो बोन ते अनुभव आमकां जाला जावन जावंक जाय. की कन्फ्युजन असलें तें क्लियर जावंक जाय. ते आमकां तें क्लियर करून आमी मागीर तरी खूब पळयतात ना अर्थ दिवप तो हांगासर आसा. तो आत्मो आमकां कितें आमी देवाचें उतर आयकलां न्ही तें आमकां एप्लाय करून दिसता. What the Holy Spirit has spoken to us may help us to apply आमच्या जिवितांत तें एप्लाय करून तो आमकां खूब बरें. जादूवेंदर देवाक आमी अर्थ न्ही जेजूचें काम आदामाच्या ताज वर्थे म्हणून आमी तें करतात. Let's give thanks to him. What Christ did is much more than what Adam did. ताकि वर्थे रीते करतात. Abundance of grace and gift of righteousness and ending life. जिवितांत आमी आडाळता करून ह्या रसवटी चलोवंक आनी ताकि वर्थे रीतीन तें काम आमचें तें केलें. ती कृपा प्रकट जाली आनी आज ती कृपा म्हाका मेळिल्ले वरवीं हांव ताका जैत घेवन जिवंक हांव शकता. म्हणून देवीचें रगत आमची पात्रां दूर काडल्यार पुरसां मुखांत आमकां आमचें जें आसता तें सीन प्रॉब्लेम पत्काचें तें सैम तो नाश करून आमकां जैतां दवर सुद्दां आसा. बाबा आमी तुका घालता त्या वेळा पासून तुका तुज्या आत्म्याच्या प्रसन्नतेंत आमी आसा. पवित्र आत्म्याच्या सर्व सुद्दां आज आमकां तें भरपूर दिल्ल्या पासून आमी तुका घालता. तुजें एबंडन्स लायफ कितें आमी पळयता तें आमकां तें फोव केलें घर पासून बाबा तुजें उदकां तुमी पळयलें म्हजें तें तुजें भायर भितरच बरें पडना. आय हॅव नो गुडनेस अपार्ट फ्रॉम यू. म्हजें तें आसा बरें पड तें तुजें नांव आयलें जावन आसा. आय एम झिरो कितें बरें पडना म्हजें चिंता कितें तांचेच एवरी गूड थिंग इज फ्रॉम यू. तुजें तोंड आयलें मात आनी हर एक संगती तुवें म्हाका भुक्याक दिलें तुका आमी भुक्याक दिलें फ्रीली यू गिवन यू हॅव रिसीव्ड फ्रीली यू गिवन ऑल द थिंग्स यू गिवन टू अस. म्हाका तुवें आत्म्या मुखांत कितें फ्रीली दिलां कितें जाणा जावन बाबा जावन खूब कारण वचून आसा लिस्ट करचें म्हाका तें फावट आसा कितें तुवें फ्रीली दिलां तुजें जैत तें म्हजें जैत म्हूण तूं सांगता. पुताक दिल्या मागीर सर सुंगतो तुका भुक्याक दिवचो ना आनी तुजें उतर सांगता बाबा तुका अर्गान तूं तें कितें तुका आमची सर पत्ता तुवें कुसर गोवेरी त्या रक्ता मुखांत आज तुवें आमकां आमची अंतस्करणांत नितळ केलें तुका अर्ग आसा. देवाक सेवा करून आमची अंतस्करणां गुन्हा करी अंतस्करणां शुद्ध केल्या पासून तुका आमी अर्ग दिता. हें रगत तुज्या यज्ञवेदीर आसा आनी देवाची नीत देवाचें पवित्रपण तें सॅटिस्फाय जाल्ल्या पासून तुका आमी अर्ग दिता. आनी त्या रक्ता मुखांत सैताना विरोध आमकां तुवें सकत दिल्यार तुका अर्ग आसा. त्या रक्ता मुखांत सैतानाक आमी धाडोवंक शकता पळोवन दवरूंक आमी उलोवंक शकता तुका अर्ग दिता. आनी त्या कृपे वरवीं सुद्दां आज सर शिक्षा वयले पासून तुका अर्ग आनी त्या कृपे मुखांत आज पत्का वयर सकत पत्काच्या शक्ती वयर सकत दिता. द पावर ऑफ sin is broken in my life because of your grace. बाबा तुका आमी अर्ग दिता आनी त्या प्रसन्नतेन तुजें दिवत आसतना ती पत्काच आसना पूण आतां आमी जियेता तुजी स्पर्श जावन तुजें पोसेशन जावन आमी जियेता जावन आसा. रोमन चॅप्टर 5:12-21 पळय त्या उदकान बाबा आमी तुका अर्ग दिता. ती सकत तुजी आमचें तें काम करता ते कडेन आमी तुका अर्ग दिता. बाबा हर एकल्याक आमकां तूं बळवंत कर ती दराळ बाबा तुजी कृपा आमच्या तेजें वचून आमी रैन करून तुका करून मागता. विशेश करून कशें आमी पळयलें आदामाचें काम कंडेमेशन हाडलें तुवें केलें जाग वर्तें काम आसा तें कितें वर्तें मच मोर कितें म्हणून समजोवंक सुद्दां आमकां हर एकल्याक सादर आसा. विशेश करून तें पातक कितें तूं कांटळटाय तूं इग्नोर करना तें कांटळटाय द्वेश करता तेंच तुवें तुज्या कुडीर घेतलें. हें पॅराडॉक्स आमी समजोवंक शकना मिस्टर आमकां समजोवंक जावंक ना कितें तूं लायक करिना गे कितें तूं शिक्षा लायता गे तेंच तुवें घेतलें तुज्या कुडींत आमकां सुटका दिवचे पासून. बाबा आमी तुका अर्ग दिता हें काम आमचें तें केल्ल्या पासून आमचें जिवीत सदांच तुका समर्पण आमी जिवन प्रसाद पासून आमकां चलय तुज्या उदकान सगळें जावन सुद्दां जायते वर जावन ओवरकमींग लायफ आमकां दिसता. नॉट जस्ट विक्ट्री इज द ओवरकमींग लायफ पत्का वयर ओवरकमींग लायफ आनी तशें जिवितांत ओवरकमींग लायफ आमकां दिवचून चलयता वेळा पासून तुका सर मान महिमा तुका पडटा मागता तुज्या क्रिस्ताच्या पवित्र नांवान मातशें बरें केलें आमच्या सगळ्या स्तुती कृपा देवा पासून मोग पळयता तो एक कर आमचे सर आनी सर देवाचे लोक आसा आतां आनी सदां काळ आसा. आमेन.
Praise the Lord.